गायकवाडला पण त्यांना माहिती आहे. ह्या दोनच नाही तर आणखी खूप आहेत. त्याची सगळी योग्य तपास पोलीस यंत्रणेने करावा आणि ज्यांची जे असे शस्त्र बाळगतात त्यांच्यावर कारवाई करावी. किती शस्त्र असतील साधारणतः? किती शस्त्र असतील? अवैध शस्त्र किती असतील? अवैध किती असतील? गावठी कट्टे माझ्या हिशोबानं कमीत कमी 10च्या पुढे असते. आणि 10 ते 20च्या दरम्यान नक्कीच आहे. ज्यावेळेस इथून आम्ही जाताना आम्हाला सांगितलं गेलं की इकडून मोटरसायकलवर सगळी पोरं कोयता आणि रिव्हॉल्वर घेऊन यायला लागले. तुम्ही तात्काळ तिकडं ऋषी मगर यांच्या घराकडे जावा. त्या ठिकाणी जात असताना DYSP साहेबांना मी फोन केला की DYSP साहेब या ठिकाणी असं असं व्हायला लागलंय आणि लोहियानगरला त्या ठिकाणी तुम्ही या. त्या आणि समोरच आम्हाला तिथं नवीन स्टँडच्या तिथं म्हणजे आता जे काही जुनं स्टँड आहे चौकाच्या तिथंच गाठ पडली. आम्ही रस्त्यावर थांबून DYSPनं सांगितलं की तिथं लवकर या नाहीतर अनर्थ घडेल. त्यानंतर 15 मिनिटांनी त्या ठिकाणी ते आले आणि मांजरे साहेबाला तिथे घेऊन आले आणि रेड हँड सगळे पकडले ना तिथं. त्यांनी बघितलं नाही सगळी परिस्थिती. त्यामुळं आरोपींना तिथं या ठिकाणी शहानिशा करायची किंवा त्यांना अभय देण्याचं कारण काय? त्यामुळं त्यांनी तात्काळ जे काही आरोपी तुमच्या फुटेजमध्ये दिसत आहेत त्याच्यावर मला वाटतंय की त्यांनी तात्काळ त्यांना अटक करण्यात आली. फायर करणारे अजून मोकाटच आहे.